बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी ट्विटरवरून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिलेली आहे। मलिक यांनी भाजप आणि ड्रग्सचा व्यवसाय करणाऱ्यांचे संबंध असल्याचा आरोप केला आहे आणि यानंतर पत्रकार परिषद घेत आपल्या आरोपांचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे। फडणवीस हे राज्यातल्या ड्रग्सच्या उद्योगांचे मास्टरमाइंड आहेत असा धक्कादायक आरोप मलिक यांनी केला आहे। जयदीप राणा आणि नीरज गुंडेंसोबत त्यांचे काय संबंध आहे त्याची चौकशी व्हावी, या संदर्भात न्यायिक चौकशी व्हावी। देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावरचे सगळे आरोप खोटे आहेत हे सिद्ध करावं असं आव्हान देखील त्यांनी फडणवीस यांना दिलेलं आहे। जयदीप राणा जेल में बंद है। जो दिल्ली का केस है 8/40 DZU 2020 का, मेरी जानकारी है कि एक सुनवाई में उसे कोर्ट में हाजिर नहीं किया गया, जिसमें दिल्ली के NCB के जोनल यूनिट ने कहा कि वो जेल में है और जानकारी ऐसी है कि वे साबरमती जेल में हैं। ड्रग ट्रैफिकिंग के केस में गिरफ्तारी हुई है, लेकिन उनके रिश्ते महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी से भी हैं। आपको बता दें, जो नशे का कारोबारी है, ड्रग पेडलर है, एक टी सीरीज ने जो गाना रिलीज किया था जिसमें अमृता फडणवीस जी ने गाना गाया था, अभिनय किया था, देवेंद्र जी ने भी अभिनय किया था। उस समय के जो महाराष्ट्र के फाइनेंस मिनिस्टर थे मुनगंटीवार साहब ने भी उसमें अभिनय करने का काम किया था। ये कह देना कि हमसे कब मिले हम नहीं जानते, फिर बचाव करेंगे कि मुझे मालूम नहीं था ये कौन आदमी फाइनेंशियल हेड बन गया। लेकिन देवेंद्र जी के जयदीप राणा के रिश्ते बहुत घनिष्ठ थे। देवेंद्र फडणवीस का एक वजह इसी शहर में रहता है, नीरज गुंडे, जिसको पूरी तरह से पिछली सरकार में मुख्यमंत्री निवास में एक्सेस था, मुख्यमंत्री कार्यालय में एक्सेस था, सारे अधिकारियों के चैम्बर में एक्सेस था, सारे पुलिस के ट्रांसफ़र वो तय करता था, ब्यूरोक्रेसी के ट्रांसफ़र वो तय करता था और पूरी तरह से उगाही उसी के जरिए महाराष्ट्र में की जाती थी। और देवेंद्र जी जब भी नई मुंबई की तरफ, पूना की तरफ प्रस्थान करते थे तो शाम में उनके घर में हाजिरी लगती थी और लगातार नीरज गुंडे के घर पर वो बैठते थे और वहीं से सारा देवेंद्र जी का माया जाल चलता था। जो पिछले 14 साल में इस शहर में लगातार अलग अलग विभाग में काम करता है, उसके भी तबादला करने के पीछे महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हैं और उसे लाया इसीलिए गया कि आप पब्लिसिटी करके नाजायज़ लोगों को फंसाया जाए और ड्रग का खेल इस मुंबई और गोवा में चलता रहे, इसलिए समीर वानखेड़े को लाया गया। गाभा कौन है? प्रतीक गाभा को क्यों छोड़ा गया? प्रतीक गाभा इस शहर में क्या करता है? किन होटलों में पार्टी ऑर्गेनाइज करता है? एक टेबल की कीमत 5 लाख, 10 लाख, 15 लाख कैसे होती है? मैं आज प्रतीक गाभा के बारे में नहीं बताऊंगा, लेकिन इस खेल में प्रतीक गाभा सबसे बड़ा किरदार है, जो आने वाले दिनों में उसको हम आप लोगों के सामने रखेंगे। पूरा ड्रग का मास्टरमाइंड, ड्रग के खेल का मास्टरमाइंड हमें लगता है
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांचे सगळे आरोप फेटाळून लावलेत। मलिक यांनी लवंगी फटाका लावलाय, आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडेन असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे। मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांचे पुरावे मी पाठवणार आहे असंही त्यांनी सांगितलं। जावयाविरुद्धची केस कमजोर व्हावी यासाठीच मलिक आरोप करत असल्याचंही ते म्हणाले। नीरज गुंडे याच्याबाबत केलेले आरोप सुद्धा फडणवीसांनी फेटाळून लावलेत। दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आव नवाब मलिक आणतायत। ते कोणत्या मानसिकतेत आहे हे सगळ्यांना माहिती आहे। तरी देखील जो फोटो त्यांनी या ठिकाणी ट्विट केलेला आहे, कालच रिव्हर मार्चच्या लोकांनी त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलं की आमच्या क्रिएटिव्ह टीमने हायर केलेला हा व्यक्ती होता। 4 वर्षापूर्वीचा फोटो आहे, तो आज सापडलेला आहे। या संदर्भात अतिशय स्पष्टपणे रिव्हर मार्चवाल्यांनीच स्पष्ट केलेलं आहे की त्यांच्या कुठल्याही फायनान्सेसचा त्याचा संबंध नाही आहे, तो हायर्ड माणूस आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे जे काही त्या ठिकाणी लोक आले होते किंवा ज्यांनी फोटो काढला, हे रिव्हर मार्चवाल्यांसोबत आलेले लोक होते। त्यामुळे त्यांचा आणि आमचा किंवा माझ्या पत्नीचा कुठलाही दुरान्वयानेही संबंध नाही। नवाब मलिक यांनी दिवाळीच्या दिवशी लवंगी फटाका लावला आहे। आता नवाब मलिक यांनी लक्षात ठेवावं, दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडेन। याचं कारण असं आहे की मी काचेच्या घरात राहत नाही। ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत अशा लोकांनी माझ्याशी बोलू नये आणि ड्रग संदर्भातही बोलू नये। त्यामुळे दिवाळी संपण्याची वाट बघा। आता त्यांनी सुरुवात केली आहे, त्यामुळे आता याला अंतापर्यंत तर न्यावंच लागेल। नीरज गुंडे आमचे संबंधित आहेतच, 100% आहेत, काही डिनायच करण्याचं कारण नाही आहे। पण जरा एकदा मुख्यमंत्र्यांना विचारलं असतं तर त्यांच्या लक्षात आलं असतं। मी जेवढे वेळा नीरज गुंडेंच्या घरी गेलो त्यापेक्षा जास्त वेळा मुख्यमंत्री मागच्या काळात त्यांच्या घरी गेलेले आहेत, किंवा मी जेवढे वेळा मातोश्रीवर गेलो त्यापेक्षा जास्त वेळा नीरज गुंडे मातोश्रीवर गेलेले आहेत। आणि कदाचित मला असं वाटतं की माझ्या आधीपासूनचे त्यांचे संबंध हे माननीय मुख्यमंत्र्यांशी आहेत। पण नवाब मलिकांजवळ पुरावा असेल तर त्यांनी द्यावा ना, काय अडचण आहे? काहीच अडचण नाही आहे। वाझे पाहण्याची सवय तुम्हाला आहे, आम्हाला नाही आहे, आम्हाला गरजही पडत नाही। देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना मांडवलीची गरज पडत नाही। मांडवली करणारे लोक हे नवाब मलिकांसारखे असतात। आम्हाला मांडवली नाही करावं लागत, आम्हाला चर्चा करतो आम्ही। मेरे लिए पिक्चर नहीं भाई, हा माझ्याकरता सिनेमा नाही आहे, हे गंभीर काम आहे। त्यामुळे एक तर नेहमी लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस बिना पुराव्याचे आरोप करत नाही आणि आजपर्यंत केलेला आरोप देवेंद्र फडणवीसला परत घ्यावा लागलेला नाही। देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एक नवं ट्विट केलंय। है तैयार हम असं ट्विट करत मलिक यांनी फडणवीसांचं आव्हान स्वीकारल्याचंच दिसतंय। ट्विटरवरून पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी फडणवीसांना डिवचण्याचाच प्रयत्न केलाय की काय असं त्यांच्या या ट्विटवरनं दिसतंय। देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनी केलेले सगळे आरोप फेटाळून लावले आणि एक नवं ट्विट केलं। या ट्विटमध्ये त्यांनी है तैयार हम असं म्हटलेलं आहे। नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप करताना नीरज गुंडे यांच्यावरून अनेक आरोप केले। आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या। ते नीरज गुंडे नेमके आहेत तरी कोण? आढावा घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। निवडणुकीत बिगर राजकीय नेते अशी त्यांची ओळख आहे। लोकसभा निवडणुकीमधला महत्त्वाचा चेहरा म्हणून नीरज गुंडे ओळखले जातात।
फडणवीस ठाकरे चर्चेमधला मुख्य दुवा नीरज गुंडे होते। ठाकरे आणि फडणवीसांचे ते वैयक्तिक मित्र आहेत। पडद्याआड सूत्र हलवणारी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे। फडणवीस ठाकरे बंद दाराआड चर्चेमध्ये त्यांची उपस्थिती होती। गुंडे यांच्या घरीही फडणवीस आणि ठाकरे यांच्या बैठका याआधी पार पडलेल्या आहेत। नीरज गुंडे सुब्रमण्यम स्वामी यांचे निकटवर्तीय आहेत। क्रिकेट क्षेत्रात सुद्धा नीरज गुंडे यांचा दबदबा आहे। भ्रष्टाचार उघडकीला आणल्याचा दावा देखील सातत्यानं केला गेलेला आहे। नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद आज सकाळी घेतली आणि देवेंद्र फडणवीसांवर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले। सोबतच नीरज गुंडे यांच्या नावावरनं देखील अनेक आरोप झाले। या सगळ्यावर उत्तर देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेत आपल्यावर नवाब मलिक यांनी केलेले सगळे आरोप फेटाळून लावलेत। एका ब्रेकची वेळ झाली आहे। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबतच भारतात श्वेतक्रांती अर्थात दूध क्रांती आणणारा अमूल ब्रँडही 75वा वर्धापन दिन साजरा करतोय आणि याच निमित्तानं आज आम्ही तुम्हाला अमूलनं कशा प्रकारे वेळोवेळी त्यांचं म्हणणं देश आणि जगासमोर मांडलं हे सांगणार आहोत। अमूलनं अतिशय अनोख्या पद्धतीनं त्यांच्या उत्पादनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली। अमूलची प्रत्येक जाहिरात एक नवा संदेश देते। आपलं म्हणणं लोकांना निराळ्या आणि मजेशीर पद्धतीनं सांगण्याचा अमूलचा प्रयत्न असतो। पाहूया याच अमूलची अमूल्य अशी ही कहाणी। साल 2009 में जारी अमूल के इस विज्ञापन ने सत्यम कंप्यूटर घोटाले पर करारी चोट की। जनवरी 2009 में सत्यम कंप्यूटर सर्विसेज के चेयरमैन 14,000 करोड़ रुपए के घोटाले के आरोप में हटा दिए गए। ग्लोबल कॉर्पोरेट कम्युनिटी में यह अपनी तरह का बहुत बड़ा घोटाला था। अमूल ने विज्ञापन में फिल्म सत्यम शिवम सुंदरम के नाम की तर्ज पर लिखा सत्यम शरम स्कैंडलम। भारताचा स्वदेशी शॉर्ट व्हिडिओ शेअरिंग ॲप चिंगारीनं क्रिप्टो सोशल टोकन गारीसोबत क्रिप्टो करन्सी बाजारात धमाकेदार पदार्पण केलंय। सुपरस्टार सलमान खान चिंगारीचा ब्रँड अँबॅसेडर आहे। चिंगारी ॲप भारतात लोकप्रिय होत असून सोशल मीडिया कॅटेगरीमध्ये बेस्ट ॲपचा पुरस्कारही जिंकलेला आहे। चिंगारी ॲप फक्त कंटेंट क्रिएटर्समुळेच नाही तर दर्शक, ॲडव्हर्टायझर्स आणि डेव्हलपर्समुळे अतिशय यशस्वी बनलेला आहे। गारीचा वापर भविष्यात इन ॲप करन्सी सोबतच गव्हर्नन्स टोकन म्हणूनही होऊ शकतो। याबाबत अधिक जाणून घेऊया प्रियंकाकडून। 2020 में वोकल फॉर लोकल कैंपेन स्टार्ट हुआ था। इसके अंदर हम क्रिएटर्स ने देसी ऐप्स को सपोर्ट करने के लिए वीडियोस बनाए थे। अब इसकी वजह से ऐप्स तो पॉपुलर हो गए, लेकिन हम क्रिएटर्स को बहुत ही एवरेज फ़ायदा हुआ। चिंगारी इज़ द ओनली प्लेटफॉर्म जो हम क्रिएटर्स के लिए एक नया प्रोग्राम लेकर आया है, वो भी मोनेटाइजेशन जैसी इंपॉर्टेंट चीज़ को लेकर। अब गारी टोकन्स की वजह से हमें गवर्नेंस पावर तो मिल ही रही है, तो हम जितना अच्छा कंटेंट बनाएंगे हमें उतना सीधा फ़ायदा होगा, और अगर हमारा कंटेंट वायरल होता है तो फ़ायदा उतना ही ज़्यादा होगा। सॅनिटायझर हानिकारक आहेत का? लस तुमच्या डीएनए मध्ये बदल करते का? लस घेतल्यानंतर तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते का? असे काही प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर आता अशी एक जागा आहे जिथे तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात, आणि तीही तुमच्या फोनवर। नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोरोना विरुद्धच्या देशव्यापी लस जागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे। तुम्हाला 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे लगेचच मिळतील। तर वाट कसली पाहताय? कोरोना संदर्भात असलेले तुमचे प्रश्न व्हॉट्सॲप करा आणि तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती मिळवा 7977773753 या क्रमांकावर। आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।
2 वर्षापासून हा